नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो वडाळा तालुका उत्तर सोलापूर सोलापूर येथील काशीनाथ नागणे यांच्या ग्रीन ऍपल बोर या बागेमध्ये. आज आपण पाहणार आहोत त्यांच्या या बागेमधील जे काही नियोजन आहे, त्याचं उत्पन्न कसं आहे किंवा ग्रीन ऍपल बोर कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये येऊ शकतं त्यावर अधिक माहिती. नमस्कार. आपला परिचय. काशीनाथ पोपट नागणे, मुक्काम पोस्ट वडाळा, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. आता ही जी सगळं बाग आपण कधी लागवड केलेली आहे? ही आपण जानेवारीच्या 20 तारखेला लागवड केलेली आहे. आता 2026 मध्ये 2025 ला 25 मध्ये एक वर्ष होऊन गेले. एक वर्ष होऊन गेले. एक पीक तुम्ही काढलेलं आहे. पहिल्या वर्षी आपल्याला झाडावर साधारणपणे 30 ते 25-30 किलो माल निघाला पहिल्या वर्षी. आता हे दुसरं वर्ष आहे. फ्लॉवरिंग स्टेजला आहे. तुम्ही एकूण लागवड किती क्षेत्रात केली सुरुवातीला? लागवड किती एकरावर केली? ही आता सध्या नवीनची आहे ती 2 एकरावर केलेली आहे आणि पहिली जुनी आहे ते 1.5 एकरावरची आहे. आता तुमचं जे क्षेत्र पाहायला गेलं पूर्णपणे काळं, पूर्ण काळं रान आहे. तर यामध्ये तुम्ही बाग लावण्याने कशा प्रकारे घेतला किंवा तुम्ही कसं मारायचं आपण बागच करावी ऍपल बोरची? कारण काळ्या रानाला ग्रीन ऍपल हे अतिशय उत्कृष्ट येतं. त्यामुळे बोराची साईज, परत बोराचा कलर हे एकदम म्हणजे व्यवस्थित आणि छान वाटला. त्यामुळे जसं की बाकी पण बॉल सुंदरी असेल, बॉल सुंदरी करावी, पण बॉल सुंदरी करताना म्हणजे हलक्या रानाला बॉल सुंदरी एक नंबर येते. मुरमाड रान असेल तर माळ रान असेल, मिस इंडिया, परत आपलं बॉल सुंदरी हे केलं तरी चालेल. म्हणजे जर आपलं शेत ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे चॉईस करायचं. काय रान काळ आहे त्यांनी आपलं ग्रीन ऍपल केलं तर बरं. जर तुम्हाला चांगला कलर साईज हवी असली तर तुम्हाला बॉल सुंदरी हे खडका मुरमाड घ्यायचा आणि जर तुमचं सर काळ असेल तर तुम्हाला ग्रीन ऍपल बोर चॉईस करायचं. परत तुम्ही लागवड केली, तुम्हाला किती रोपं किती लागली? एकरी आपल्याला 200 लागतात, 200 ते 250 म्हणजे आपल्या अंतर ठेवण्यावर आहे. हा जो अंतर आहे तो 16 बाय 10 आहे. बरं, 2 लाईन 16 फूट आणि रोप 10 फूट. बरं, मग तुम्हाला आता पहिल्या वर्षी साधारण 30 ते 35 किलो माल निघाला एका झाडाला सरासरी. आता तुमचं दुसरं वर्ष, फुटवा चांगला आहे, फ्लॉवरिंग चांगला आहे. तुमचं काय तुमचे काय या वर्षी 70-80 किलोच्या आसपास जाईल असं प्रति झाड. आता सर्वात महत्वाचं म्हणजे या बागेसाठी तुम्ही कष्ट करताय, जसं की खत नियोजन असेल, पाणी नियोजन, ते तुम्ही कसं करताय? खत नियोजन छाटणी केल्याबरोबर एकरी आपण 4 टेलर शेणखत टाकतो आणि फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आली की आपण रासायनिक खत त्याला भरतो. तोपर्यंत सेंद्रिय करायचं आणि ज्यावेळेस मिक्स करायचं. बरं, तुम्ही ही रोपं जी ऑर्डर केली कुठून ऑर्डर केली होती? आपले युवतीवर गोडसे नर्सरी. बरं, मग ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर केली त्यावेळेस तुम्हाला असं रोप कशी भेटली? समान साईजची, समान उंची, निरोगी रोप भेटली तुम्हाला? निरोगी रोप आहेत, एकदम व्यवस्थित आहेत, मार्गदर्शन पण चांगलं आहे आणि रोपांमध्ये काही बेसळ नाही. बरं, म्हणजे असं की बाबा बॉल सुंदरी, ग्रीन ऍपल असं काय मिक्स नाही, कारण त्यांनी गेल्यानंतरच विचारतात तिथं तुम्हाला बाबा ग्रीन ऍपल लावायचे आहे का बॉल सुंदरी लावायचे आहे. आपण जर म्हणलं ग्रीन ऍपल लावायचे तर ग्रीन ऍपलचेच रोप येतात. म्हणजे आपल्या ऑर्डर प्रमाणे त्यांनी तुम्हाला माल पोच केलेला आहे, तुम्हाला जागा त्यांनी माल आणून दिलेला आहे. बरं, त्याच्यामध्ये कोणती मर वगैरे झाली रोपांची? नाही, मर वगैरे काहीच होत नाही. लावताना फक्त व्यवस्थित लावायचं. लावताना फक्त आपण जे लावून जे करणार आहोत, लागवड करणार आहोत, पहिल्यांदा रान भिजवून घ्यायचं. भिजवून घेतल्यानंतर त्याला हाताने असं उकरायचं, कलम सोडायचं, परत त्याला व्यवस्थित आतमध्ये ठेवून कडने चोपून घ्यायचं आणि नंतर एक 10 ते 15 दिवस झाल्यानंतर ह्युमिक ऍसिड सोडायचं. परत असं कमरा लेवलला आलं की शेंडा वगैरे मारायचा, 10-20 टाकायचा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही आता जे तुमचं पहिलं पीक काढले, मग मार्केट काय भेटलं? पहिल्या वर्षी म्हणजे 30 रुपयापासून 40-45 रुपये भेटला होता. बरं, म्हणजे मार्केटला रेट चांगला मिळतोय. गोडसे नर्सरीची रोपं खरेदी केली तुम्ही स्वतः त्यांना भेट दिली होती ना? बरं, मग तिथे गेला तुमचा अनुभव काय? तिथं बरेच म्हणजे पेरूचे रोप आपल्याला मिळतात, द्राक्षाचे मिळतात, परत बॉल सुंदरी, मिस इंडिया
म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे रोपे तिथे रोपं तुम्हाला मिळतात. भेटणार. डाळिंब भेटणार, नारळ भेटणार, आंबा भेटणार, चिक्कू भेटणार, शेवगा. बरं, म्हणजे तुम्ही स्वतः व्हिजिट देऊनच तुम्ही रोपांची बुकिंग केली होती. विजिट देऊनच बुकिंग केली. बरं, तेव्हा तुम्ही ज्यावेळेस बुकिंग केली तुम्हाला त्यांची सांगितलं की बाबा ह्या तारखेला रोपं पोहोचवणार, त्या तारखेला रोपं पोहोचली व्यवस्थित? हा, त्याच तारखेला पोच झाले रोप. पुढे मग त्यांनी काय केलं नाही? काहीच झालं नाही. बरं, मग तुम्हाला जे त्यांनी कमेंट दिली ती त्यांनी पूर्ण केलेली आहे पूर्ण केलेले त्यांनी आणि रोपांचे सगळे रोपं व्यवस्थित दिले व्यवस्थित व्यवस्थित दिलेले आहेत. कारण पहिले पण मी 10 वर्षाखाली घेतलेले आहेत. ते पण रोपामध्ये काय बेसळ नाही वगैरे काय नाही, व्यवस्थितच रोप आहेत समजा. बरं, मग तुम्ही 10 वर्षापासून त्याच्यावर रोपं खरेदी करताय. आता हे काय दुसऱ्या वर्षीचे आहे, पण ह्याच्या अगोदरचे एक बाग जुनी आहे. बाग तुमची. हा. ते 10 वर्षाखालचे आहे. ते पण त्यांच्याकडूनच रोप आपण घेऊन हे केलेले आहे. बरं. आता ज्यावेळेस आपण लागवड करतो तर लागवड केल्यापासून आपल्याला ज्यावेळेस पहिल्या वर्षी फळ लागतं, तो जो मधला काळ असतो किती वेळ लागतो, किती महिने लागतात त्याला? म्हणजे लागवड केल्यापासून कमीत कमी 7 ते 8 महिने लागतं फळ चालू व्हायला. आणि त्यानंतर मग छाटणी कधी करायची? पहिल्या वर्षीची छाटणी करायची नाही, दुसऱ्या वर्षीची छाटणी करायची. म्हणजे फळ तोडून तोडून गेल्यानंतर एक महिनाभर विश्रांती द्यायची. विश्रांती दिल्यानंतर पानगळ होती. पानगळ झाल्यानंतर कोण इत्रेल मारून छाटतं, कोण तसे छाटतं, ज्याच्या सोयीनुसार दिसते. छाटणी करताना जमिनीतून किती अंतर छाटणी करावी? साधारणपणे 2 डोळे ठेवून छाटणी करावी. 2 डोळे फुट वापर व्हायसाठी 2 डोळे ठेवायचे, छाटणी करायची. सरासरी विचार करायला गेलं तर आपल्याला या ग्रीन ऍपल बोर बागेपासून एकरी उत्पन्न काय सांगू शकतो तुम्ही? एकरी 4 ते 5 लाखापत्र भेटतं. तुमचा तेवढा 10 वर्ष अनुभव आहे. एकरी 4 ते 5 लाख तुम्हाला उत्पन्न निव्वळ नफा सगळा खर्च वजा करता. हा, आता नवीन शेतकरी जे आहेत ते त्यांनी या ग्रीन ऍपल असेल, बॉल सुंदर असेल, मिस इंडिया असेल, तर या बोरांच्या बागेकडे तुम्ही वळावं, अवश्य वळावं. कारण ह्याला मार्केट ही चांगलं राहतं आणि ह्याला म्हणजे असं उन्हाळ्यात पाणी लागत नाही. ह्याला छाटल्यानंतरच पाणी लागतं. म्हणजे ज्या वेळेस छाटणी होती त्यानंतरच पाणी लागतं. फ्लॉवरिंग नंतर फळधारणाच्या वेळेस पाणी लागत नाही. त्यावेळेस पाणी लागत नाही ह्याला. बरं, तर तुम्ही रोपांची खरेदी केली, इतर शेतकरी काय सांगतो रोप खरेदी कुठून करावी किंवा कशी रोपांची खरेदी करताना काय काळजी घ्यायची? शेतकऱ्यांनी आपले गोडसे नर्सरी आहे ना, यांच्याकडून रोप अवश्य खरेदी करावी. कारण तिथं कुठलीही रोप डुप्लिकेट वगैरे भेटत नाहीत. कारण बऱ्याच नर्सरीमध्ये आपल्याला सांगतात एक, देतात एक रोप. त्यामुळे खात्री करूनच रोप घ्यावी आणि गोडसे नर्सरीतूनच घ्यावी. कारण खात्रीशीर रोप ठिकाणी एकच ठिकाण आहे, तिथूनच घ्यावी रोप, गोडसे नर्सरी. ठीक आहे. तर तुम्हाला आमच्या चॅनलकडून, आमच्या टीम कडून तुमच्या पुढच्या भविष्याच्या या बागेसाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.